बीएसटी यांची भेट घेऊ, त्यांनाही निवेदन देऊ आणि ती जे तारीख ठरवतील आपल्या सर्व कंपन्यांच्या एकत्रित बैठकीकरिता ती तारीख ठरवून ती आपल्याला कळू. पण या दरम्यानच्या काळामध्ये जे काही पत्रक आपल्याकडनं येतील ते सर्वांनी वाचावेत. जे कार्यकर्ते आपल्या समोर येतील त्यांच्याबरोबर संवाद साधावा आणि जी लोक आज आपल्यात नाही आहेत, आज डेपोमध्ये आहेत, हरकत नाही, त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि मी तुम्हाला आज सांगतो, म्हणजे कोणाच्या मनात असेल की आता 15 दिवसांनी जर काही झालं नाही तर मित्रांनो, आजची ही ताकद तुम्ही दाखवलेली आहे. ज्या वेळेला, कारण की आपण संयम आहोत, वाटाघाटीने सर्व गोष्टी सुटतात. पण वाटाघाटी समजा आपण सांगितलंय की मार्चच्या मध्यावर मीटिंग झाली पाहिजे, समजा नाही झाली, समजा मार्च संपायला आला, शांत बसणार का आपण? मी आतापासून सांगतो, कारण की प्रयत्न करतील. आयुक्तांवर पूर्ण भरोसा आहे, त्यांनी आपलं काम केलं ते पुढेही साथ देतील. महाव्यवस्थापकांवर भरोसा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांवर आहे, उपमुख्यमंत्र्यांवर आहे. पण मला जर कोणावर भरोसा नसेल तर या कॉन्ट्रॅक्टर कंपन्यांवर 1% सुद्धा भरोसा नाही. आणि म्हणून आपण आपली तयारी करणं गरजेचं आहे. तयारी म्हणजे फक्त आंदोलनाची तयारी नाही. आपण हे जे मागणी पत्र दिलंय ते मागणी पत्र तुमच्या व्हॉट्सअपवर येईलच. जे आजचं निवेदन आहे ते प्रत्येक कामगारापर्यंत गेलं पाहिजे. आणि मित्रांनो, मी आत्ताच सांगतो की 17 तारखेनंतर, कारण की 2 आठवडे देऊ आपण सरकारी यंत्रणाला, 17 मार्च नंतर होळी झालेली असेल. होळी झाल्यानंतर आपण 17 तारीख सोमवार आहे, सोमवार 17 तारखेपासून आपली पहिली गेट मीटिंगची सुरुवात परत होईल. जे काही घडलेलं आहे ते तुमच्यापर्यंत सांगण्याचं काम करू आणि पुढील दिशा सुद्धा त्या गेट मीटिंगच्या मार्फत आपण ठरवू. जर चांगलं होत असेल तर तसं, जर नाही तर लढाईची तयारी. या दोन्ही गोष्टी आपण 17-18 तारखेपासून मार्चच्या परत आपल्या गेट मीटिंगा सुरू करू. तोपर्यंत आपलं काम प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचलं. आणि तेवढंच नव्हे तर या एसएससीच्या परीक्षा संपल्यानंतर मुंबईकर जनता ज्याला आपण सेवा देतो त्यांच्यापर्यंत सुद्धा आपले हे प्रश्न पोहोचवण्याचं काम आपल्याला करावं लागेल. कारण 2019च्या त्या संपामध्ये बीएससी कामगारांना जर कोणी साथ दिली असेल तर मुंबईकर जनतेने पूर्णतः आपल्याला साथ दिली, म्हणून तो लढा आपण जिंकू शकलो. मित्रांनो, आपण त्यांना सेवा देतो आणि म्हणून आपलं घर सांभाळण्याची ही जबाबदारी त्यांची आहे हे त्यांना सांगण्याचं काम आपण करणार आहोत. तर एक मोठी लढाई आज सुरुवात झाली आणि सुरुवात चांगली आहे. कारण की आपले प्रश्न पोचले पाहिजेत, आपले प्रश्न पोचलेले आहे. आता पुढची तयारी आपण करणार. आम्ही वाटाघाटीची तयारी करू, तुम्ही एकजुटीची तयारी करा. आणि मित्रांनो, आपण एक शब्द वापरला पाहिजे यापुढे, कारण आपले जे पगार आहे जर 12 आणि 13 हजार भगिनींना मिळत असतील, आपल्याला 15 आणि 16 हजार मिळत असतील आणि कोणाच्या कृपेमुळे आम्ही जगत असो, तर असं जगणं नाही. आपण स्वाभिमानाने आणि हक्काने जगणं पसंत करतो आणि त्याच पद्धतीने आपण जगणार. आणि आपल्या या हक्काच्या लढाईमध्ये मित्रांनो, कोणीही आपलं तंगडी आडवं घातली त्या तंगड्याला बाजू करून एकजूट मात्र एकत्रित ठेवण्याचं काम आपण सर्वांनी करावं, हीच मी तुमच्या समोर विनंती करतो. आणि मित्रांनो, मी शेवटचं सांगेन की अनेक लोक आता विचारत होते उद्याचं काय, कारण की आज आलेला उद्या कामावर जायचं आहे, त्यांना सुद्धा बस चालवायची आहे. पण कोणी जर मस्ती केली, तू पाहिजेस, तू नको, तू समोर होतास, तू स्टेजवर होतास, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि मी तुम्हाला विचारतो की एक जण बाहेर जर त्यांनी ठेवला तर आपण सर्व बाहेर राहणार? कंपनीला सांगायचं आलो तर आम्ही सर्व, नाही तर आम्ही सर्व बाहेर. कंपनीच्या लोकांनी आत्ताच ऐकावं, आम्ही आमच्या हक्काचा लढा सुरू केलेला आहे. तुम्ही जर दबाव तंत्र वापरलात
तर मग जर आम्ही मस्ती केली तर आम्हाला सांगायचं नाही. त्यामुळे आम्ही आमच्या हक्कासाठी आझाद मैदानात आज आलो. आम्ही पोटा पाण्यासाठी परत उद्या डेपोत येणार. आम्हाला सन्मानाने आणि स्वाभिमानाने आमची गाडी द्यायची. आम्ही काम करणार. कोणी मस्ती केली तर आम्ही खपवणार नाही, हे सांगण्याचं काम आपण इथे करत आहोत. मित्रांनो, परत एकदा आपण आपली एकजूट दाखवली. ही एकजूट अशीच ठेवा. मी तुम्हाला विश्वास देतो, थोडा वेळ लागला तरी हरकत नाही, पण आपला लढा आता त्याच दिवशी थांबेल ज्या दिवशी आपल्याला समान कामाला समान दाम हे मिळालेलं असेल. तोपर्यंत आपण प्रत्येक गोष्ट वापरू. आम्ही नेहमी सांगतो, आमच्या हक्कासाठी आम्ही कोणाच्याही दारात जाऊ शकतो, कोणालाही नमस्कार करू शकतो आणि वेळ आली तर ही मुठ्ठी वरही करू शकतो. या पद्धतीने आपण लढू. आपण सर्व जण इथे आज आलात, सकाळपासून आलात, एकजूट दाखवली. तुम्हा सर्वांना लाख लाख आभार तुमचे. तुम्हाला सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.